मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी राज्य सरकारवर काही गंभीर आरोप केले। दंगल घडवण्यासाठी ओबीसी आंदोलन उभं केल्याचा आरोप जरांगे पाटलांनी केलाय। सरकारचा दंगलीचा डाव यशस्वी होऊ देणार नाही असं महत्त्वाचं विधान जरांगे पाटलांचं आहे। प्रसंगी मी एक पाऊल मागे घेईल असं मनोज जरांगे पाटलांनी म्हटलंय। सरकारने 13 जुलैची डेडलाईन पाळली नाही तर सरकार डुबवणार। मनोज जरांगे पाटलांनी शिंदे फडणवीसांना आता अल्टिमेटम देखील दिलेला आहे। महत्त्वाची बातमी जरांगे पाटलांच्या वक्तव्याच्या संदर्भातली आपण पाहतोय। डेडलाईन पाळली नाही तर सरकार अडचणीत येईल असं महत्त्वाचं विधान जरांगे पाटलांचं आहे। आमच्याकडून यावं म्हणून म्हणत नाही। समाज एकटाच 50-65% आम्ही सगळ्याचे पाठपुरायला खंबीर आहे त्याची। तो किती घ्या आम्हाला चांगला माहिती आहे, परंतु जातीवाद मी होऊ देत नाही, काळजी करायची नाही। ते जातीवाद आणि दंगल घडवण्यासाठीच आंदोलन उभा केले तिथं मी होऊच देत नाही। तिथं काही गावखेड्यातल्या एकाही ओबीसी आणि मराठा बांधवावर हात पडू देत नाही मी तिथं। वेळ पडली तर मी एखादा पाऊल मागे सरकार, पण मी सरकारचं स्वप्न पूर्ण नाही होऊ देत, कवाच होऊ देणार नाही। सरकारला नाही जिंकू देणार म्हणजे नाही जिंकू देणार। पण 13 तारखेच्या आज जर नाही दिलं त्यांनी आम्हाला पुन्हा फसविलं आणि आमचे लेकर जर डुबायचा प्रयत्न केला सरकार डुबिलच म्हणून समजायचं। से की आज माननीय मुख्यमंत्र्यांनी 5 वाजता शिष्टमंडळाला वेळ दिलेला आहे। आमचा प्रयत्न एकच आहे की कुठेही दोन समाजांमध्ये तेढ निर्माण होऊ नये, दोन समाज एकमेकाच्या समोर उभे राहू नयेत आणि दोन्ही समाजाचं अहित होऊ नये। एखाद्या समाजाला असं वाटणं की आमचं अहित काहीतरी केलं जाणार आहे, सरकार असं करण्याची कुठली आमची मानसिकता नाही आहे। आपल्याला सगळ्यांना सोबत घेऊन जायचं आहे, सगळ्यांचे प्रश्न सोडवायचे आहे, ते कायद्याच्या चौकटीत सोडवायचे आहे। तसाच प्रयत्न राज्य सरकारचा असणार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।